आता 64वी ओवी जी होती ती तैसे आत्म्याच्या ठाई जई आपणपणा ठाऊक नाही तई अज्ञान काही सारिखे कैसे. तर म्हणाले आत्मरूपाला जर स्वतःच्या ठिकाणी मी आत्मरूप आहे याची सुद्धा जाणीव जर आत्मरूप घेत नाही तर अज्ञानाची जाणीव आत्मरूपाच्या ठिकाणी कशी घ्यावी किंवा कशी बघावी किंवा कशी राहील असा तो 64वी ओवी आहे. आता 65वी ओवी जी आहे ती म्हणून तेव्हाही अज्ञान नसे हे झालेची आहे आपैसे आता रिकामेची कायसे नाही म्हणून तेव्हाही अज्ञान नसे. म्हणजे जेव्हा पूर्ण आत्मज्ञानाचा प्रांत आहे तिथे सुद्धा जर अज्ञान नाही हे झालेची आहे आपैसे म्हणजे हे झालेची आहे हे सिद्ध झालं आहे. आपैसे आपोआप हे आपोआपच सिद्ध झालंय की जर आत्म्याचं आत्मपणच जर आत्मा ते स्वीकारून त्याची जाणीव घेत नाही तर अज्ञानाची जाणीव काय घेतली जावी. हे आपोआपच आता अज्ञान नाही किंवा अज्ञानाचं अस्तित्व तिथे विचारात घ्यायचं काही कारण नाही. तर आता अज्ञान आहे आणि अज्ञान नाही ह्याची उगीच रिकामेची काय असते म्हणजे रिकामी चर्चा आहे उगीच म्हणजे व्यर्थ चर्चा आहे. या व्यर्थ चर्चेला काही म्हणजे अर्थ नाही. आपण करू नये त्याच्यामध्ये पडू नये नाही म्हणू तरी म्हणाले उगीच बोलण्याचा मात्र आपल्याला क्षीण होतो. उगीच आपण आपली चर्चा करत राहतो ज्या चर्चेला काही अर्थ नाही. म्हणून चिन्मात्र ज्ञान भाव काली अज्ञानतेन राहे मुळी हीच गोष्ट सिद्ध झाली येथ वद. आता महत्वाचं विधान करून ते पुढे निघाले की जेव्हा केवळ चित म्हणजे जेव्हा केवळ चैतन्य चिन्मात्र मात्र म्हणजे केवळ चैतन्य मात्र अशी स्थिती जेव्हा आहे त्यावेळी अज्ञानते न राहे मुळी त्या स्थितीत अज्ञान राहत नाही. हीच गोष्ट सिद्ध झाली येथवर. आत्तापर्यंत एक गोष्ट नक्की झाली की चैतन्यावरती अज्ञान राहू शकत नाही अज्ञान असत नाही. मग अज्ञान नाही म्हणण्यात आहे तरी काय अर्थ. मग अज्ञान आहे आणि नाही म्हणा किंवा आहे म्हणा कशाच्याच बद्दल या बोलण्याला अर्थच राहत नाही. आहे तरी काय अर्थ बोलण्याचा क्षीण मात्र वायाची. म्हणजे अज्ञान नाही हे सिद्ध करायला कशाला जायला पाहिजे. त्यांचा मुद्दा एकच आहे की अज्ञान नाही हे सिद्ध करायला जायची गरजच नाही कारण त्या चैतन्याच्या ठिकाणी अज्ञान नाहीच आहे. मग आता जिथे पोचायचं आहे आपल्याला ज्या चैतन्यापाशी त्याच्याजवळ हे गुणच नाहीत तर त्या गुणांची चर्चा करायची कशा करता अज्ञानाच्या. म्हणजे जसं परमात्म्याकडे जाण्याकरता त्याचे गुण कोणते. सत्य त्याचा गुण आहे, ज्ञान त्याचा गुण आहे, आनंद त्याचा गुण आहे. त्याच्यापर्यंत पोचायचं आहे काय घेऊन जावं. मन करारे प्रसन्न सर्व सुखाचे साधन. मनाला प्रसन्न करा ज्ञानात ठेवा आनंदात ठेवा. कोणताही मार्ग आहे. आनंद हा भक्तीचा मार्ग आहे, ज्ञान हा प्रत्यक्ष ज्ञानाचा मार्ग आहे की विशेष समजून घ्या तर्काने आणि मनाला प्रसन्न ठेवा. नाही तर भक्तीने मन आनंदाने उद्दीपित करा दुसरा मार्ग आहे. तर काय घेऊन जावं लागतं. साधन मार्गावरती आनंद घेऊन जावा लागतो, साधन मार्गावरती ज्ञान घेऊन जावं लागतं, साधन मार्गावरती भक्ती घेऊन जावी लागते, साधन मार्गावरती कर्म घेऊन जावं लागतं, साधन मार्गावरती योग घेऊन जावा लागतो. जे तिथपर्यंत पोचवणार आहे ते घेऊन जा कारण हे त्याच्या दारात नेऊन तरी पोचवतो. हे अज्ञान कुठे नेऊन पोचवतं कुठेच नेऊन पोचवत नाही. ते फक्त आम्हाला भ्रांत करत राहतं. म्हणजे याच्या साह्याने आम्हाला कुठे जायचं नाहीये ते आमच्या कोणत्या उपयोगाचं नाहीये. ते आहे कुठपर्यंत उपयोगाचं जिथपर्यंत आम्ही भ्रांत आहोत तिथपर्यंत. जोवर आम्ही भ्रमित आहोत तोपर्यंत त्याच्या कक्षेत आहोत त्याच्या नियंत्रणात आहोत. त्यामुळे आत्मचर्चा करायला निघाल्यानंतर अज्ञानाची चर्चा कशा करता असा इथला मुद्दा आहे. ऐसा ही आत्मा जेव्हा जै नातळे भावा भावा अज्ञान असे तेव्हा तरी ते ऐसा ही आत्मा जेव्हा जै नातळे भाव अभावा. आता असाही आत्मा कसा आहे की जेव्हा तो ह्या अज्ञानामध्ये भरून राहिला आहे असं आपण म्हणतो किंवा इथे या जगामध्ये भरून राहिला कारण आत्मा आहेच
त्याच्यावर आम्हाला होणारं ज्ञान ज्ञान नाही आहे, अज्ञान आहे. अशा स्थितीत त्यांनी आता एक दुसरा विषय काढला. कोणता काढला? जै नातळे भाव अभावा. नातळे म्हणजे लेप पावत नाही. कशाला लेप पावत नाही? भावालाही लेप पावत नाही आणि अभावालाही लेप पावत नाही. आता जगामध्ये अभाव असावा का नसावा? असावाच. कारण अभाव नसेल तर भाव कसा प्राप्त होईल? म्हणजे आम्हाला सुखाचा भाव पाहिजे. जर अभाव ही गोष्ट नसती तर ज्यावेळी सुख होतं त्याच वेळी दुःख झालं असतं. कारण दुःखाचा अभाव झाल्याशिवाय सुखाची प्राप्ती होतच नाही. आम्हाला दिवसा उजेड पाहिजे, प्रकाश पाहिजे. सूर्य प्रकाश देतो तेव्हा तो जेव्हा प्रकाश देतो तेव्हा तो अंधकाराचा अभाव करतो. म्हणजे त्याचा अभाव करणे, ते त्यावेळी नसणे, ही जी अभावाची स्थिती आहे ही असलीच पाहिजे. जर आम्हाला आरोग्य संपन्नता आहे तर आपण असं म्हटलं नाही आता सध्या काही तक्रार नाही बा, सध्या तरी आपली तब्येत चांगली आहे आणि ती आपल्याला चांगली साथ देते, असं जेव्हा माणूस म्हणतो त्यावेळी आता माझी तब्येत चांगली आहे म्हणताना मग तुम्हाला कोणत्या दुखण्याने ग्रासलंय का? हो आहे ना, डोकं दुखतं आहे, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज अनकंट्रोल्ड आहे, BP अनकंट्रोल्ड आहे, हार्ट प्रॉब्लेम आहेच. अरे मग कुठलं तुझे आरोग्य आहे? जर आरोग्य आहे तर हे अनारोग्य नाहीच आहे. म्हणजे याचा अभाव असल्याशिवाय भावात्मक गोष्ट प्राप्त व्हायचीच नाही. मग आता प्रश्न असा आला की भाव आणि अभाव हे दोन ज्याच्यामुळे राहतात किंवा ठरतात किंवा ज्याच्यामुळे त्यांची धारणा होते की आता या देहामध्ये धारणा कशाची आहे? भावाची आहे का अभावाची आहे? भावाची पण आहे आणि अभावाची पण आहे. कारण का? तर शरीरामध्ये 100% आरोग्य कोणालाच नाही आहे. आता समजा आमचं हार्ट किती काम करतं तर डॉक्टर सांगतात तुम्ही आता 60 ओलांडली ना, आता तुमच्या हार्टनी जितपत काम करायला पाहिजे तितपत तुमच्या हार्टचं पंपिंग आणि हे चांगलं आहे. याचा अर्थ ते काही 100% कार्यक्षम नाही आहे. तुमची फुफ्फुसं तुमच्या वयाप्रमाणे चांगली कार्यक्षम आहेत, चला ती बरी आहे. तुमचं लिव्हर थोडं स्लगिश आहे, एवढं जितकं खणखणून भूक लागायला पाहिजे माणूस म्हणतो तितकी काही मला लागत नाही. माझे गुडघे दुखतात, माझ्या पायाला मुंग्या येतात. म्हणजे पायाची जी स्थिती आहे जी जशी भावात्मक पाहिजे तशी ती पायाची स्थिती भावात्मक नाही आहे. अभाव कशाचा आहे? त्याच्या मूळ स्थितीचा अभाव आहे. पण पायाच्या ठिकाणी अभाव आहे म्हणून डोक्याच्या ठिकाणी अभाव नाही आहे. माणूस म्हणतो मला ते विस्मरण माझ्या मागे काही लागलेलं नाही, माझं मेंदू चांगला चालतो, मला झोप उत्तम येते, म्हणजे मला झोपेचा अभाव नाही. पण माझ्या पायामध्ये चालण्याचा अभाव आहे. म्हणजे आमच्या देहामध्ये भाव पण राहिलाय, आमच्या देहामध्ये आरोग्यात अभाव पण राहिलाय. पण हे दोन राखणारा कोण आहे की देहाला सुद्धा भावातही राखतो, देहाला अभावातही राखतो. हे सगळं ज्याच्यामुळे धारण होतं तो कोण आहे? तो शेवटी आत्माच आहे ना. शेवटी जे काही करतो, जे काही प्राप्त होतं ते आत्मतत्वामुळेच आपल्याला प्राप्त होतं. तर ते आम्हाला जरी प्राप्त होत असलं त्याच्या असण्यामुळे तरी तो भावात्मक किंवा अभावात्मक नाही आहे. म्हणजे तो स्वतः सुखी आहे, तो स्वतः दुःखी आहे, तो स्वतः आजारी आहे, तो स्वतः थकलाय, त्याला जरा ताजंतवानं वाटतंय, त्याला जरा बरं वाटत नाही, ही काही भानगड नाही आहे. ते म्हणतो यातनं मला काही स्पर्शत नाही. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं ऐसा ही आत्मा जेव्हा जै नातळे भाव अभावा. जेव्हा तो भाव आणि अभाव या दोघांना लिप्त होत नाही. लिप्त का होत नाही? कारण तो आहे, त्याच्या आधारानेच हे सगळे भाव प्रकट होत आहेत, त्याच्या आश्रयाने प्रकट होतात, त्याच्या अधिष्ठानाने प्रकट होतात. जरी असं होत असलं तरी प्रत्यक्ष त्याला मात्र यातलं काही लेप पावत नाही. आपल्याला दुसरा पण प्रकाराने एक अभाव आहे, गेल्या वेळी आपण पाहिला त्याचाच पुढचा भाग, हे जग दृश्य आहे. आणि तसंच या जगातल्या अनेक गोष्टी आपल्याला अदृश्य आहे. म्हणजे एकाच वेळी दृश्य आणि अदृश्य या स्थानावरती आपल्याला हे जे स्थूल आहे ते दृश्य आहे, या स्थानावरती जे अदृश्य आहे ते आपल्याला दृश्य काही नाही आहे. कारण जे अदृश्य म्हणजे जे सूक्ष्म आहे की जे आमच्या नजरेला दिसू शकत नाही, आमच्या कानाला ऐकायला येत नाही, ते सगळं इथे भरून राहिलेलं. आता या जागेवरती आज वर्षानुवर्ष रामनामाचा जप होतो. आता आम्ही एवढे काही पुण्यवान लोक नाही की इथे झालेला रामनामाचा जप आमच्या कानावर पडेल. पण एखादा जर खरंच नामधारक, श्रेष्ठ नामधारक आहे, तो इथे बसेल तर म्हणेल बा इथे या वातावरणामध्ये रामनाम
सतत गुंजत राहिलेलं आहे, सतत रामनामाचा वास आहे. तो आम्हाला कुठे कळतोय? कारण आम्हाला कळत नाही याचं कारण ती सूक्ष्मता आमच्या ज्ञानेंद्रियांना नाही आहे. ज्याच्या ज्ञानेंद्रियांना आहे त्याला कळेल, म्हणजे त्याला ह्या सूक्ष्म सृष्टीचं पुष्कळचं ज्ञान होईल. आम्हाला सूक्ष्म सृष्टीचं यत्किंचितही ज्ञान नाही आहे, त्यामुळे आम्हाला त्यातलं काही कळत नाही. त्यामुळे जे अदृश्य आहे, म्हणजे जे आम्हाला दृश्य नाही, जे दृश्य आहे ते आम्हाला कळतंय, ते आम्हाला भावात्मक आहे. जे अदृश्य आहे ते आमच्या दृष्टीने अभावात्मक आहे. एखाद्या श्रेष्ठ पुरुषांनी सांगितलं की त्यांचं इथे काहीतरी सुद्धा ते आपण त्यांच्या दर्शनाकरता इथे आलो, एक कोणीतरी संत येऊन बस, आणि त्या संतांनी सांगितलं की या स्थानावरती देवता प्रसन्न आहे, ह्या स्थानामध्ये देवतेचा वास आहे. आता त्यांना कळला, आम्हाला कुठे कळला? आम्ही दरवेळी येतो आणि जातो, आम्हाला काही त्याची जाणीव होते असं नाही. ती जाणीव व्हायला सुद्धा, तो भाव आणि तो अभाव कळायला सुद्धा ती सूक्ष्मता पाहिजे. म्हणजे आता आमच्याकडे दृश्य आणि अदृश्य ह्या दोन पातळ्यांना आम्ही जाणतो की हे दृश्य आहे ते आम्हाला कळतं, ते अदृश्य आहे ते आम्हाला काही कळत नाही. स्वर्ग काय आहे आम्हाला अदृष्ट आहे, आम्ही तो पाहू शकत नाही, त्यामुळे आम्हाला स्वर्ग आहे की नाही काही कळत नाही. आम्हाला हे पृथ्वीतल आहे, हा इहलोक आहे, ही माणसं वावरतात, त्यांची सुखदुःख आहेत, हे आम्हाला कळतं. ह्याच्या पलीकडे आम्हाला काही समजत नाही. त्यामुळे दृश्य आणि अदृश्य ह्या दोघांच्या मध्ये, दृश्यामध्ये आम्हाला भाव आहे, जे अदृश्य आहे ते आम्हाला अभावात्मक आहे, म्हणजे त्याचा आम्हाला अभाव आहे. पण आणखीन एक अभाव आहे ना, की जो अभाव म्हणजे आम्हाला अदृश्य आहे म्हणून अभाव नाही, जे शून्यच आहे, म्हणजे जे नाहीच. आता जे नाहीच त्याची कल्पना आम्ही करू शकतो, पण ते कसं आहे, ते शून्य आहे, म्हणजे त्याचा पूर्ण अभाव आहे. कशाचा पूर्ण अभाव आहे? सस्यशृंग, सशाला शिंग आहेत, याचा 100% अभाव आहे की नाही? आम्हाला कुठेच सशाला शिंग दिसणार, कारण ते नाहीच आहे, सशाला शिंग येतच नाही. आता इतरी पुढे घेतलाय एक दृष्टांत, म्हणजे वंध्यापुत्राचा. ख पुष्प, आकाशवेलीला फुलं आलेली आहेत, अभाव म्हणजे त्याचं शून्यच आहे, ते नाहीच आहे. ते तुम्ही काय सांगता? जी गोष्ट नाहीच ती काय सांगता? म्हणजे हा पण एक अभाव आहे. जे अभावाचे जे अनेक प्रकार आहेत, आणि भगवंतांनी अभाव ठेवलाय की नाही म्हणून समर्थांनी आपल्या भक्ताकडून किंवा त्या आत्मारामामध्ये आपल्या शिष्याकडून त्यांनी त्याला मला ते तुझं शून्य दे म्हणून सांगितलं, की ते तो म्हणतो मी तुम्हाला सगळं देतो. त्यांनी सांगितलं की मला आत्मदर्शन पाहिजे, आत्मारामाचं दर्शन पाहिजे, देतो म्हणाले. मी सांगेन तसं ऐक, उत्तम श्रवण कर, त्या उत्तम श्रवणामध्ये मन एकाग्र कर, त्या एकाग्रतेनंतर जे जे तुझं आहे असं तुला वाटतं ते सगळं मला दे, मग सगळं मी देतो. मग त्यांनी सगळं दिलं, की माझं धन दिलं, संपत्ती दिली, माझं कुटुंब दिलं, माझे नाते गोते संबंध, माझ्यातला मीपणा वगैरे 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 जे जे काही आहे ते मी सगळं दिलं. आणि त्यांनी समर्थांना सांगितलं, समर्थांना म्हणजे त्यातल्या गुरूंना सांगितलं, त्या आत्माराममध्ये जो गुरु शिष्य संवाद आहे त्यांना, की गुरुजी तुम्हाला मी सगळं देऊन टाकलंय, आता माझ्याकडे काही नाही आहे. तर ते म्हणाले ठीक आहे, तू माझ्याकडे दिलंस, आता मी हे सगळं देऊन तू रिकामा झालास, आता माझ्याकडे काही नाही. काही नाही हा जो अभाव आहे, ते जे शून्य आहे ते मला देऊन टाक बरं. मग त्यांनी सांगितलं शेवटी ते शून्य मला देऊन टाक. म्हणजे त्या शून्याचं जे अस्तित्व आम्ही मानलंय, म्हणजे भारतीयांची देणगी आहे ना या जगाला, शून्य आणि अनंत ही दोन्ही, जे इन्फिनिटी आणि झिरो हे दोन्ही संकल्पना भारतीयांनी जगाला दिलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये शून्य आहे म्हणजे काही नाही, कशाचा अभाव आहे, त्या अभावाच्या अनेक परी आहेत. तर त्या ज्या अभावाच्या अनेक परी आहेत त्यांनी सांगितलं शिष्याला त्या सगळ्या मला देऊन टाकतो, तुझ्याकडे ठेवू नको. आणि मग त्या शिष्याने आपल्याकडचा जो अभावात्मक त्याच्या ठिकाणचा भाव आहे, अभावाचा जो भाव आहे त्याच्या अंतःकरणातला, तो अभावाचा भाव त्यांनी देऊन टाकला. मग गुरु म्हणाले आता की आता खरंच तुझ्याकडे काही उरलं नाही, देण्यासारखं आता तुझ्याकडे काही शिल्लक राहिलं नाही. मग आता तुझ्याकडे काही देण्यासारखं शिल्लक राहिलं नाही, तेव्हा आता मी तुला त्या आत्मारामाचं दर्शन घडवतो. तर तसं इथे भाव आणि आपल्या मनात असं येईल की परमात्मा नासतो विद्यते भावो, ना भावो विद्यते सत. अभावातून भावात्मक काही निर्माण होत नाही आणि भावामधून अभाव निर्माण होत नाही. हा जो एक सिद्धांत आहे
मग त्या सिद्धांताचा विचार केला तर भावातून अभावात्मक निर्माण होत नाही म्हणजे काय? कारण परमात्मा जर भावात्मक आहे तर त्या भावात्मक परमात्म्यामधून अभाव निर्माण होत नाही का? अभावाला निर्माण करावं लागत नाही का? अभाव, कारण काय आहे, शेवटी जे घडतं आपण असं म्हणू अभाव निर्माण करावा लागतच नाही. जे भावात्मक नाही त्यातनं जे शिल्लक उरतं ते अभावात्मक आहे. असं की ज्या गोष्टीला व्यवहारामध्ये स्थानच नाही, की जसं एखादी आई म्हणते छे माझ्या मुलाचं कधीच चुकणं शक्यच नाही, हे विधानच मुळात चुकीचं आहे. की कुणी चुकत नाही असं होतच नाही का? तुझा मुलगा कसा अपवाद असेल? त्यामुळे चुकणं हा प्रत्येकाचा धर्मच आहे. टू अर इज ह्युमन, आपल्याकडे म्हणच सांगितली आहे की चुकतो तोच माणूस आहे, त्यामुळे चुकणारच आहे. पण माझा मुलगा चुकतच नाही हे विधान आहे, हे विधान भावात्मक नव्हे, हे विधान अभावात्मक आहे. कारण ही वस्तुस्थिती कधीच होऊ शकत नाही. पण ही होऊ शकत नाही अशा वस्तुस्थितीची कल्पना ही सुद्धा तिला जरी कुठलाही पाया किंवा तिला जरी कुठेही प्रत्यक्ष स्थान किंवा मूर्तता नसली तरी सुद्धा अभाव आहे. म्हणजे शेवटी त्या सगळ्याला आधार कोण आहे? तर शेवटी तो परमात्माच आहे. मग त्यामुळे आता त्यांनी काय नाकारलं नाही एवढं फक्त आपण लक्षात घ्या. कारण आपण पुन्हा आत्माराम का बोललो? कारण समर्थांनी सांगितलं तो अभाव मला दे, तुझ्याकडे आहे तो. इथे ते काय सांगतात की भाव आणि अभाव जो आहे हा त्याच्या पलीकडे तो आहे. तर या विधानात गल्लत नाही ना काही, कारण तो सगळ्याच्याच पलीकडे आहे. त्यामुळे तो भाव आणि अभाव ह्या द्वंद्वात सुद्धा तो अडकतच नाही. अभावातही तो नाही, भावातही तो नाही, तो कशातच नाही. म्हणजे हे जग निर्माण केलं म्हणून हे जे भावात्मक झालं म्हणून त्यात तो अडकून पडला आहे असं नाहीये. हे निर्माण केलं तरी आता आपल्याला माहिती आहे तो त्याच्यापासून अलिप्तच आहे, तो लिप्त नाहीच आहे. म्हणून त्यांनी इथे सांगितलं की फक्त आपल्याला इथे काय समजून घ्यायचं? आपल्याला इथे भाव आणि अभाव या संकल्पना समजून घ्यायच्या. की नाही म्हणजे परमात्मा नाही का? किंवा नाही म्हणजे त्याला अस्तित्व नाही का? दोन्ही नाही. नाही म्हणजे पण त्याला अधिष्ठान परमात्माच आहे आणि नाही म्हणजे त्याला अस्तित्व नाही असं पण नाही. त्याला अस्तित्व आहे, त्या अभावाला अस्तित्व आहे. कशाच्या पातळीवर अस्तित्व आहे? शब्दाच्या पातळीवर अस्तित्व आहे. ख पुष्प कल्पना करू शकतो शब्दाने की आकाशात एक वेल निर्माण झाली आहे. ती कशी निर्माण झाली, कशी निर्माण होईल? म्हणजे आपण नाकारताना काय म्हणतो, तिथे कुठे माती आहे, तिथे कोण पाणी घालणार आहे? पण दुसरा सांगेल की पाण्याशिवाय आणि मातीशिवाय येणारी वेल तिथे निर्माण होईल. असंच आहे का की सगळ्या वेली या पाणी आणि मातीतूनच निर्माण झाल्या पाहिजेत आणि त्याचं पोषण याच माती आणि पाण्यावर झालं पाहिजे असं काही नाही आहे. तिथे त्या आकाशवेली ह्या कदाचित वायू आणि तिथला अभाव म्हणजे पोकळी त्याच्यात सुद्धा रुजतील असंही काही असेल की ज्याच्यातून ती वेली निर्माण होईल. म्हणजे सांगायचा हेतू काय आहे की कल्पना करायला बसलो तर आपल्याला ह्याची कल्पना करता येते, अभावाची कल्पना करता येत नाही असं नाही. किंवा कधी कधी आपल्या कल्पनाच अभावात्मक असतात. त्या कल्पनेलाच अभाव आहे की ती कल्पना म्हणजे मी पंतप्रधान होईन का, ही कल्पनाच अभावात्मक आहे. कोण पंतप्रधान करणार आहे? कोणी करणार नाहीये. त्यामुळे मी पंतप्रधान होईन ही धारणा, हे विधानच मुळात अभावात्मक आहे. त्यामुळे जे अभावात्मक आहे हे निर्माण होत नाही असं नाही, निर्माण होतं आणि मग त्याला आम्ही काही वेगळी वेगळी नावं देऊ, पण तो अभाव आहे. पण परमात्मा म्हणतो त्याच्यापासून मी अलिप्त आहे, त्या भावापासून मी अलिप्त आहे. अज्ञान असे तेव्हा तरी ते ऐसे, त्यावेळी अज्ञान तेथ आहे ऐसे मानिल्या पहा. आता कसं उत्तर दिलं बघा. ऐसा भाव भावातीत आत्मा ज्यावेळी असे सत्य, त्यावेळी अज्ञान तेथ आहे ऐसे मानिल्या पहा. जर इथे काय त्यांनी आता उत्तर घेतलं त्याचं की अज्ञान असे तेव्हा तरी ते ऐसे, तिथे अज्ञान आहे असं जर म्हटलं तर ते असं आहे का, कोणत्या रीतीत आहे, कोणत्या प्रकारे आहे? आता त्याचं असणं म्हणजे अशी ओवी का आली हे लक्षात घ्या. ओवीनी नकारात्मक ओवी नाही मांडली, ओवीनी सकारात्मक ओवी मांडली की तो तिथे असणार नाही असं नाही म्हटलं. ते जर तिथे असेल तर ते कसं असेल पहा, म्हणजे त्याचं अस्तित्व नसेल. ते तिथे असेल तर कसं असेल, ती पुढची ओवी दिली आहे त्यांनी. आता ऐसाही आत्मा जेव्हा
जै नातळे भाव अभावा, म्हणजे अशा प्रकारचा जो आत्मा आहे, तर असा भावभावाच्या अतीत असलेला आत्मा जेव्हा खरंच असतो, म्हणजे जेव्हा तो त्याच्या स्वतःच्या अस्तित्वामध्ये असतो, त्यावेळी अज्ञान असे तेव्हा तरी ते ऐसे, त्यावेळी अज्ञानतेथ आहे ऐसे मानिल्या पहा. म्हणजे आता विधान लक्षात आलं ना आपल्या, की त्यांनी विधान असं केलं की आत्मा त्याच्या मूळ रूपामध्ये, त्याच्या सत्य रूपामध्ये किंवा त्याच्या मूलभूत अवस्थेमध्ये, मूळ प्रकृतीच्या पलीकडच्या स्थितीमध्ये आता ते आत्मतत्व आहे. तर आता आत्मतत्व जर त्या स्थितीत आहे, तर त्या स्थितीमध्ये आत्म्याचं रूप काय आहे बघा. काय सांगितलं त्यांनी? त्या स्थितीत आत्म्याचं रूप राहत नाही. हे कोणत्या ओळ्यात सांगितलं? हे 64 आणि 65 या दोन्ही ओळीत सांगितलं. की त्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी आत्मतत्व स्वतःचंच अस्तित्व स्वीकारत नाही, तर तिथे त्या अज्ञानाचं कसं स्वीकारेल. त्यामुळे अज्ञानाला त्या ठिकाणी अस्तित्व संभवत नाही. म्हणजे आत्म्याच्या ह्या स्थितीमध्ये अज्ञान असत नाही. हा जो भाव अभावाच्या अतीत असणारा आत्मा जेव्हा सतरूपाने, सत्य याचा अर्थ सतरूपाने, तो जेव्हा असणे या त्याच्या मूलभूत बीइंग, या त्याच्या मूलभूत स्थितीमध्ये जेव्हा राहतो, तेव्हा अज्ञानाचं काय, अज्ञान कुठे असतं, अज्ञान त्यावेळी अज्ञानाचं स्वरूप काय असतं, असं त्यांचं इथे विधान आहे. जैसे घटाचे नाही पण फुटोनी होय शतचूर्ण, किंवा सर्वापरी मरण मालवले की. आता जेवी घटाचे नाही पण शेकडो तुकडे होऊन गेले असे फुटून, वा मरण आले मरणाला. घटाचा संभवच नाही मग तो फुटला हे काही, मरण रूप मरण पाही मग त्या मरण कशाचे. आता त्यांनी दोन गोष्टी घेतल्या की जेवी घटाचे नाही पण शेकडो तुकडे होऊन गेले असे फुटून. आता त्यांनी सांगितलं की अहो इथे हा घट आहे, तर ते घट कसा आहे, त्या घटाचे 100 तुकडे झाले आणि त्या तुकड्यातला एक तुकडा उचलला आणि सांगितलं की हे बघा हा घट आहे. ते म्हणतील घटाला घटपणाने अस्तित्वच नाहीये, तर आता इथे घट आहे हे तुम्ही काय सांगताय, हा घडा आहे हे तुम्ही काय सांगताय. या घड्याला अस्तित्व केव्हा, जेव्हा मातीतून घडवला आणि तो आकार, घडलेला आकार जसा आहे तसा तिथे आम्हाला दिसला, किंवा त्या आकाराला स्थान मिळालं. जर त्या आकाराला तिथे स्थान मिळालं तर तो घट आहे असं म्हणायचं. पण त्याला जर आकारच नाही आहे, त्या घटाचं घटपण कोणत्याही प्रकार, त्यांनी म्हटलं नाही ते कुटोनी होय शतचूर्ण, त्यांनी म्हणजे शेकडो तुकडे झाले आणि नुसते तुकडे नाही, त्याचं चूर्ण म्हणजे ती माती झाली, मग त्याला आकार कुठलाच उरला नाही. नाही तर कसं, शेकडो तुकड्यातला एक तुकडा उचलला तर आपण शंका अशी घेऊ शकतो की तुकडा आहे म्हणजे हा तुकडा मातीचा भाजलेला जो तुकडा दिसतो आहे हा घटाचा तुकडा असणं शक्य आहे. हे शक्य आहे ही केवळ एक शक्यता वर्तन आहे, कारण तसा तुकडा परळाचा असू शकेल, तसा तुकडा मातीच्या बनवलेल्या दुसऱ्या भांड्याचा असू शकेल, त्यांनी बनवलेल्या शरावाचा असू शकेल, काय त्यांनी काय काय मातीचं बनवले, त्या कशाचाही तुकडा हा घटाचाच आहे कसं म्हणणार. म्हणजे तुकड्यात सुद्धा हा घटाचा आहे म्हणता येत नाही, पण ते सुद्धा त्यांनी शक्यता ठेवली नाही. त्यामुळे त्याचे शततुकडे झाले आणि शतशः तो चूर्ण झाला. त्यामुळे आता तो मूळ माती रूपाला आला. म्हणजे आपण तो गेल्या वेळी जो गोंधळ घातला ना प्रागभावाचा, त्या प्रागभावात आहे आता तो घट. कारण आता त्या घटाला घट पण आहे का, नाहीये. म्हणजे आता घट कोणत्या स्थितीत आहे, घट प्रागभावाने मातीत अस्तित्वात आहे. कारण घटाची पूर्वस्थिती काय, माती आहे. या मातीत घट असू शकतो का, असू शकतो. कारण ह्या मातीला पुन्हा मळली आणि ती घेतली चाकावर कुंभारांनी तर तो त्याचा घट बनवेल. या मातीमध्ये शराव असू शकतो का, हो असू शकतो. तीच माती मळलेली घेतली आणि त्यांनी घटाच्या ऐवजी शरावाचा आकार केला तर तो शराव होईल, परळ केला परळ होईल, बोळकं केलं बोळकं होईल. काय जे घडविल ते त्या मातीमध्ये आहे का, आहे. त्या मातीमध्ये म्हणजे प्रागभावानी घट मातीमध्ये आहे. आता तो चूर्ण झाल्यामुळे घटाला अस्तित्व आहे का सांगा म्हणाले. घटाला अस्तित्व नाही. म्हणजे अगदी नैयायिकांच्या भाषेत बोलायचं तर प्रागभावात घट आहे. तर ते जेवी घटाचे नाही पण शेकडो तुकडे होऊन गेले असे फुटून,
आता म्हणून ते शेकडो तुकडे होऊन ते फुटून गेले. वा मरण आले मरणाला. आता मरण नावाची जी गोष्ट आहे तीच मरण पावली म्हणजे संपली. म्हणजे मरणाला काय झालं, मरण पण शिल्लक राहिलं नाही. म्हणजे देहाला जर मरण आहे तर या देहाचं मरण पण गेलं, म्हणजे देहाला अवरत्व आलं, म्हणजे मरणाचं मरण पण गेलं, म्हणजे मरण ही प्रक्रिया संपली. घटाचा संभवच नाही, मग तो फुटला हे काही. आता जर मातीच आहे तर घटाचा संभव नाही, घट असणं आता शक्यच नाही. घटाची चर्चा नाही, घटाची भाषा नाही, घटाबद्दल आता बोलणं नाही, असं जर आहे मग तो फुटला आहे काही. मग आता जर तो नाहीच तर तो फुटला आहे काय म्हणावं. माती हातात घ्यावी, याचा अर्थ कसा झाला, आम्ही माती हातात घेतली, हा घट आहे असं म्हटलं, हा घट आहे पण हा आता फुटला आहे असं म्हटलं, तर ते म्हणतील याला काय अर्थ आहे, ही मातीच आहे, ह्या घट आहे ना फुटला. हे म्हणून म्हटलं की तो जो प्रागभाव भानगड आहे ना, आपण जे त्या दिवशी एक तासभर त्या प्रागभावात होतो की त्या घटाचा प्रागभाव म्हणजे काय आणि तो कसा असतो, आणि म्हणून आपण तो भगवान श्रीकृष्णाचा प्रागभाव कदंबामध्ये आहे असं म्हणून आपण त्याच्यावरती पुष्कळ चर्चा केली होती. तर आता ते म्हणतात की मरण रूप मरण पाही. आता मरणाचं रूप मरण पाहतो आहे, मरण रूप मरण पाही, मग त्या मरण कशाचे. म्हणजे मरणाला मरण रूप मरण रूपाने युक्त असणारं जे मरण आहे ते कशाला पाहत आहे, ते पाही, मग त्या मरण कशाचे. म्हणजे मरण रूप असलेल्या मरणाला जर मरणच पाहत आहे तर त्याला मरण कशाचं, म्हणजे मरणाचं मरणपण संपलं आहे, म्हणजे मरणाचं मरणपण निघून गेलं आहे थोडक्यात. किंवा सर्वापरी मरण मालवले की, म्हणजे त्यांच्या मूळ ओवीत सुद्धा ते ओवीचा दुसरा भाग अधिक सोपा आहे. किंवा सर्वापरी, की सर्वापरी सर्व प्रकारांनी, सर्वापरी, आणि परी शब्द, परी म्हणजे प्रकारांनी, आणि परी शब्द सर्वांगानी, सर्वांशांनी, सर्व प्रकारांनी, सर्व दूर, असा पण आपल्याला कसाही वापरून घेता येतो. आणि म्हणून किंवा सर्वापरी मरण मालवले की, मालवलं म्हणजे संपलं, मरणाचं मरणपण संपून गेलं. कसं मग संपून गेलं, एका पुरतं नाही, दुसऱ्या पुरतं नाही, या पातळीवर नाही, इतक्या कालाकरता नाही. किंवा जी माणसं 2000 साली जन्माला आलेली आहेत त्या लोकांना भगवंतानी एक बोनस दिलेला आहे की तुम्हाला मरण नाही, 2000 साली जन्माला आले. असं काही मरण त्यांनी सिलेक्टिव्ह मरण मालवलेलं नाही आहे. ते मरण जे आहे ते सगळ्यांच्याच करता संपून गेलं, म्हणजे मरणाचं मरणपण संपून गेलं. किंवा सर्वापरी मरण मालवले की मरण रूप मरण पाही, मग त्या मरण कशाचे. मरण रूपाला जर मरणच पाहतो तर आता त्याला मरण कशाचं, म्हणजे प्रत्यक्ष मरणाच्या ठिकाणी सुद्धा जर कल्पना केली तरी, किंवा ज्याच्या ठिकाणी मरण आलं आहे त्याच्या ठिकाणी मरण त्याला पाहतं आहे मरण रूपाने. कारण मरणालाच मरण रूप आल्यानंतर ते त्या समोरच्याला काय मारणार आहे, म्हणजे मरण आपल्या ठिकाणी संपून गेलं तर ते समोरच्याला मृत्यू कसा देईल, ते समोरच्याला मृत्यू देऊ शकणार नाही. म्हणजे मरणाचा जो गुणधर्म आहे, मरण देणं किंवा मरणपणा, तो गुणधर्म संपून जाईल. जसा घटाचा घटपणा मातीच्या ठिकाणी संपलेला आहे. नाना निदे निद आली की मूर्छा मूर्छे गेली, की अंधारी पडली अंधकूपी. आता इथे झोपेचं झोप आली, नाना निदे नीद आली, की मूर्छा मूर्छे गेली, की मूर्छेनीच मूर्छा पडली, म्हणजे मूर्छित झाली मूर्छाच. आता मूर्छाच मूर्छित झाली तर त्या मूर्छेचं काय करायचं, म्हणजे मूर्छा नाही. वा अंधकार पडला बळी अंधारार्थ अंधारी. आता अंधकार जो आहे तोच अंधार होण्याकरता किंवा अंधार या परिस्थिती करता तो अंधकूपामध्ये जाऊन पडला. आता त्याच्यात अंधाराने अंधकूपामध्ये पडून जायचं हे वेगळा गुणधर्म घेऊन त्याच गोष्टी करता दोन समान भाव कसे निर्माण होतील, असा त्याच्या मागचा अर्थ. म्हणजे निद्रेस निद्रा न येईल. म्हणून आपल्याकडे जे स्वप्न पडत असतं आपल्याला झोपेत, तर जेव्हा स्वप्न पडत असतं त्या स्वप्नात आपल्याला स्वप्न पडत नाही.
स्वप्नात कधी स्वप्न पडणार नाही. म्हणजे त्या मूर्छेला मूर्छा येण्यासारखं आहे. आमच्या जागृत स्थितीतून गाढ झोपेच्या स्थितीत जाण्याची मधली जी फेज आहे, हा मधली जी स्थिती आहे, ती मधली स्थिती म्हणजे स्वप्न आहे. तर ती मधली स्वप्नाची स्थिती ही थोडी जागृतीकडे आहे, थोडी सुषुप्तीकडे आहे, त्याच्यामधला संधी आहे. आता तिथे आम्हाला काहीतरी स्वप्न पडतंय, तर असं आपल्याला कधीच होत नाही की एक स्वप्न चालू आहे आणि त्या स्वप्नात स्वप्न पडलं आहे, असं होत नाही. तसं की त्या मरणाला मरण येत नाही, त्या मूर्छेला मूर्छा येत नाही, निजेला नीज कशी येईल, जी स्वतः झोप आहे त्या झोपेला झोप कशी येईल. तर असं त्यांनी म्हटलंय की ती एक भावात्मक स्थिती आहे. त्या भावात्मक स्थितीवरती तीच भावात्मक स्थिती कशी आरोपित करता येईल, म्हणजे ती आपल्याला अजून वेगळ्या प्रकाराने समजून घ्यायची. तर आपण जर समजा एक ग्राफ प्लॉट केला, या ग्राफवरती एका ठिकाणी झोप आणि एका ठिकाणी व्यक्ती, म्हणून त्यांनी इथे शब्द फार चांगला वापरलाय, नाना निदे निद आली. नाना निदे, नाना प्रकारच्या झोपेला, म्हणजे नाना प्रकारची झोप म्हणजे एक माझी झोप, एक तुमची झोप, एक तुमची झोप, एक तुमची, प्रत्येकीची झोप वेगळी झोप, की ही व्यक्ती ही झोप, ही व्यक्ती ही झोप. आता इकडे झोप आणि इकडे व्यक्ती, तर त्या व्यक्तीबरोबर ती जो झोप आम्ही प्लॉट करत गेलो व्यक्तीच्या ठिकाणी. आता तो ग्राफ काय की व्यक्ती म्हणाली मला झोप आली म्हणजे ह्याला झोप येते, दुसरा म्हणाला मला झोप आली म्हणजे त्याला झोप येते, तिसरा म्हणाला मला झोप आली म्हणजे त्याला झोप येते. म्हणजे याचा अर्थ प्रत्येकाला झोप येते. आणि आता व्यक्ती त्यातनं बाजूला काढली, आता झोप येणं ही प्रक्रिया बाजूला काढली, त्याचा निष्कर्ष काय निघाला, फक्त झोपच निघाला ना. म्हणजे त्यांच्यातला काय म्हणायचं आपण लघुत्तम साधारण विभाजक लसावी त्याचा किंवा LCH काय निघाला, तर तो झोप हा एक कॉमन फॅक्टर आहे. आता झोप हा जर त्याच्यातला कॉमन फॅक्टर निघाला तर झोप नावाची काय गोष्ट आहे, तर झोप नावाचा एक भाव आहे. तो भाव म्हणजे आमच्या देहाची एक स्थिती आहे. आपल्याला माहिती आहे आपल्याला 3 स्थितीमध्ये देह आपण अनुभवतो, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. तर ही स्थिती आहे, हा एक भाव आहे. आता झोप हा एक भाव आहे म्हटल्यानंतर त्या झोप या एका भावाला पुन्हा झोप हा भाव यावा हे काय. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की एका भावावरती तोच भाव तुम्ही सुपर इम्पोज करताय, तोच भाव त्या भावावर ठेवताय. काय फरक पडला, साखरेच्या गोणीत अजून एक भांडभर साखर आणून घेतली, काय फरक पडला, काही फरक पडला नाही. कारण तो सगळं गोणीच साखरेची आहे. त्या साखरेच्या गोणीतून 50 किलो बाहेर काढले, 10 किलो टाकले, पुन्हा 12 किलो बाहेर काढले, पुन्हा 25 किलो टाकले, म्हणजे निरुद्योगाचा उद्योग आहे. म्हणजे हे सांगणं जे आहे ना, त्यांचं म्हणणं असं आहे की झोपेवर झोप आरोपित केली म्हणजे तुम्ही काय केलं, काही नाही केलं. झोप 1 म्हटली आणि झोप 100 म्हटली, काय फरक पडला. ही एक झोप ठेवली, त्याच्यावर एक लहान मुलांची खेळ खेळतो ना, हातावर हात ठेवत जातो, काय त्यामध्ये आहे, काही नाही. एकदा एका हातावर दुसरा हात ठेवणे ही एक प्रक्रिया स्वीकारली की त्याच्यावर 100 हात ठेवले तरी काय फरक पडायचा. आता काही नाही, एका प्रक्रियेवरती ती प्रक्रिया अवलंबून आहे. तशी ही एक स्थिती आहे, ही एकच स्थिती आहे. आणि ही एक स्थिती आहे, ही स्थिती त्या स्थितीवर आणखी ती स्थिती आरोपित करणं म्हणजे ज्याच्यापासून एक भाव निर्माण होणं. म्हणजे कसं, साखर खाल्ली, साखर गोड आहे, ठीक आहे. आता तिकडच्या गोणीतली साखर खाल्ली, साखर गोड आहे. आणखीन 25 गोण्यांमधली साखर खाल्ली, साखर गोड आहे. आता निष्कर्ष, आता आमचं स्टॅटिस्टिक्स जरी घेतलं तरी स्टॅटिस्टिक्स काय म्हणेल की आम्ही वेगवेगळ्या गावांमधले साखरेचे रँडम सॅम्पल्स एकत्र केले म्हणजे टेस्ट करायला घेतले आणि त्या सगळ्या 100 सॅम्पल्सना आम्ही टेस्ट केलं आणि त्यांची चव घेतल्यानंतर आम्ही अशा निष्कर्षाला आलो की कोणत्याही गावात निर्माण झालेली साखर असली तरी साखर हा पदार्थ नेहमी गोडच असतो. संपलं. आता हे एक विधान झाल्यावर आता पुन्हा पुन्हा आम्ही जर एकच गोष्ट करत राहिलो की आम्ही साखर खाल्ली, साखर गोड आहे, मग आता त्याच्या ठिकाणी ॲड करा की साखर गोड आहे,
आता पुन्हा तिथे आम्ही साखर खाल्ली, आता पुन्हा त्याच्यामध्ये भर टाका की आम्ही साखर खाल्ली आणि साखर गोड आहे. म्हणजे ते म्हणतात एकदा एका भावाची सिद्धी झाल्यानंतर आणि त्या भावाला ते एक रूप प्राप्त झाल्यानंतर, जसं मनुष्य हा जसा नामरूपात्मक ओळखतो तसा तो पदार्थ किंवा तो भाव सुद्धा त्या गुणांनी ओळखला जातो. झोप ही झोपेच्या गुणांनी ओळखली जाते, घट हा घटाच्या गुणांनी ओळखला जातो. की आता मातीच्या ठिकाणी घट आहे, तुम्ही किती वेळा सांगणार घट फुटला? आपण म्हणतो आहे म्हणजे डोकं दुसऱ्याचं आता वेड व्हायची वेळ येईल म्हणा. हे जर तुम्ही असं सांगायला लागलात की ही माती आहे ना घट आहे, ही माती आहे ना घट, म्हणजे वेडा होईल मनुष्य हे ऐकून ऐकून. तसं ते इथे म्हणतात की हा प्रत्येक वेळी तुम्ही जर असा अनुभव सांगायला लागलात, हा अनुभव त्यांनी जोडला कशाशी? हा अनुभव त्यांनी जोडला अज्ञानाशी. की अज्ञानामध्ये रोज गरम आमटी भात खाताना, रोज कुकरमधली डाळ आहे, रोज कुकरमधला भात आहे, तो खाताना आम्हाला रोज तीच तृप्ती आहे, रोज तेच समाधान आहे. आणि आम्ही रोज सारखं तेच सांगतो की गरम वरण भात पाहिजे, गरम वरण भात पाहिजे, असा मऊ भात पाहिजे, अशा आमटीची चव पाहिजे. ते म्हणतील बाबा तू अज्ञानात किती वर्ष राहणार आहेस? ते भात तसाच असणार आहे गरम केला तर, गरम असली आमटी तर तशीच असणार आहे आणि ती तुझ्या चवीला पटलेली आहे. ही पण स्थिती आता कायम आहे. पण रोज जर तू हेच सांगायला लागलास दुसरं काही न बोलता की तो आमटी भात खाल्ला तो गरम होता, वेड्याचा आपण म्हणतो की वेडा सांगतच राहतो एकच अनुभव की मी हे खाल्लं हे मला आवडलं, मी हे खाल्लं हे मला, मी या दिशेने गेलो, मी त्या दिशेने गेलो, मी त्या दिशेने गेलो, मी त्या दिशेने, असं जर आम्ही बोलत राहिलो तर ते ज्ञानाचं लक्षण नाही आहे. ते म्हणतात आता इथे जर परमात्मा एकदा ज्ञानरूप आहे हे आम्हाला कळलेलं आहे आणि त्या ज्ञानाच्या ठिकाणी जर अज्ञान राहत नाही हे विधान आम्हाला समजलेलं आहे, तर हे तुम्ही काय उद्योग चालवलेत पुन्हा पुन्हा? अज्ञान नाही, अज्ञान नाही, अज्ञान नाही. या अज्ञानाचं खंडन करत राहणं हे जे तुम्ही वारंवार करता आहात हे करू नका, असं इथे त्यांना त्या अज्ञानाच्या संबंधामध्ये ज्ञानाच्या पार्श्वभूमीवर सांगायचंय. म्हणून ते म्हणतात नाना निदे निद आली की मूर्छा मूर्छे गेली की अंधारी पडली अंधकूपी. की अंधकार अंधकारात जाऊन पडला, झोपेला झोप आली, मूर्छेने मूर्छा पडली, अंधकारात पडला बळी, अंधकारार्थ अंधारी. म्हणजे निद्रेस निद्रा न येई, मूर्छा मूर्छे ते न मूर्छवी, अंधारी अंधार पडणेच नाही केव्हाही. का अभाव अवघडला, का केळीचा गाभा मोडला, चोखळा आसुडला आकाशाचा. आता अभावात्मक आपण मगाशी संकल्पना म्हटल्या ना, आता दुसऱ्या प्रकाराने संकल्पना सांगतात. किंवा अभाव जो आहे तो अडकून पडला, अवघडला, अभाव अडकला, अडकून पडला. नंतर का केळीचा गाभा मोडला, केळीला गाभा कुठे काढतच राहा सोबतं, आजपर्यंत सोलतच जाऊ केळी, वेगळा गाभा म्हणून तिला नाहीच आहे, तर कुठला गाभा काढणार आहोत आम्ही? मोडला, त्या केळीचा गाभा मोडला. अथवा आकाशाचा पडला तुकडा एक, चोखळा म्हणजे तुकडा. म्हणजे आता आपल्याला असं जर कोणाला तरी सांगायला राहो काय करणार, आमच्या गावचा आकाशाचा तुकडाच पडलाय, आता मोठा अवघड झालंय, आता आमच्यावर काय संकट येतं कोणाला नाही. तर आकाशाचा कसा तुकडा पडेल? अभाव जो आहे तो कसा अवघडेल किंवा अडखळेल किंवा अडकून पडेल किंवा त्याच्यावर अभावाला असं अस्तित्वच नाही आहे. ज्याला अस्तित्वच नाही त्याला अस्तित्व तुम्ही द्यायला गेलात म्हणजे कुणाला अस्तित्व नाही? अज्ञानाला. आणि त्या अज्ञानाला आम्ही काय करायला निघालो? अस्तित्व द्यायला निघालो. तर म्हणाले नका देऊ त्या अज्ञानाला अस्तित्व, असं ते आपल्याला सांगतायत. का अभाव अवघडला, का केळीचा गाभा मोडला, चोखळा आसुडला आकाशाचा, आकाशाचा तुकडा निघाला. का निवटली या सुदले विख, मुकियाचे बांधले मुख, नाना नुठीता लेख पुसिले जैसे. आता जे अज्ञान अस्तित्वातच नाही त्या अज्ञानाची चर्चा का करता, असं म्हणतायत. की पुन्हा तेच तत्वज्ञानातलं अगा जे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही, हाच विषय आहे. आता का निवटलिया सुदले विख, निवटलिया मेलेल्याला, सुदले विख, सुदले खायला घातले, विख विष.
म्हणजे मेलेल्या माणसाला विष खायला घातलं, आता काय फरक पडायचंय. आपल्याकडे चांगली म्हण आहे की मेलेलं कोंबडं तर जाळाला घाबरत नाही. आता ते म्हणतं मी मेलोच आहे, आता तुम्ही मला जाळात भाजा नाही तर काय वाटेल ते करा. मेलेलं कोंबडं जाळाला भाजत नाही, तसं त्या मेलेल्या देहाला विष खायला घातलेली त्या देहाला काय व्हायचं. त्या देहाला कशाचं भय, आता काही भय नाही. मुखियाचे बांधले मुख, ज्याला बोलताच येत नाही त्याचं काय तोंड बांधणार आहे. विचारायला न तोंड बांधताच त्याला बोलता येत नाहीये, तर तोंड बांधून काय उपयोग. म्हणजे निष्प्रयोजन गोष्टी करू नका थोडक्यात. नाना नुठिता लेख, नुठिता न काढलेली अक्षर जी आहेत, लेख म्हणजे अक्षर पुसिले जैसे, की काही लिहिलेलं नाहीये पण हे पुसून टाकलं. हे लहान मुलांचा बागुलबुवा आहे थोडक्यात, की लहान मुलांना बाहेर बागुलबुवा आहे त्याच्याकडे मी देऊन टाकीन, तो तिकडनं हात करतोय, तो बोलावतोय, तो म्हणतो कोण रडतोय घरामध्ये, त्या रडणाऱ्या मुलाला माझ्याकडे आणून द्या. की हे एवढं सगळं बोललं की ते लहान मुलं घाबरून घाबरून रडायचं थांबतं, बिचार अगदी घाबरून जातं, त्याला तोंडातनं आवाज काढत नाही, नुसतं स्फुंदत राहतात, कारण घाबरतं त्या बागुलबुवाला, कारण नसलेल्या बागुलबुवाचं अस्तित्व आहे. तसंच इथे काही लिहिलेलं नाही आहे, तसं लहान मुलांना सुद्धा आपण बघ हे बघ मी हे पुसून टाकलं, हे बघ हे असं झालं तुला, तुला लागलंय ना. तो मूल म्हणतो मला इथे भाऊ झाला, मला इथे औषध लाव. मग आपण त्याला फुकर घालतो, नुसतं इकडे करतो, आपण त्याला सांगतो बघ आता तुला छुमंतर केला, आता गेला तुझा भाऊ, पळून गेला, आता तो भाऊ कुठे, तो पळून कुठे गेला. हे सगळं जे बोलणं आहे, हे सगळं बोलणं जे आहे नाही त्या सगळ्याच्या मध्ये आहे, त्याला कुठे तसं अस्तित्व नाही. शब्द आहे म्हणून आहे नाहीच्या मध्ये का, शब्द आहे म्हणून अस्तित्व आहे. शब्द आहे म्हणून आम्ही काहीतरी त्याचा अर्थ करतोय. कारण पहा ना, ते पूर्ण अज्ञानात असलेलं मूल हे सगळं आम्ही भ्रांत बोलतो आणि ते बिचारा त्याच्यावर विश्वास ठेवतो. ते 100% विश्वास ठेवतो. आम्ही सांगतोय ते विश्वास ठेवतोय की तुझा भाऊ पळून गेला, बागुलभाऊ पळून गेला, तुझं चॉकलेट त्या चिमणीने उडवून घेऊन गेली, तो कावळा आला त्यांनी तुझं चॉकलेट नेलं. कारण बिचारा अज्ञानी आहे. आणि आपलं त्यामुळे मला इंग्रजी शब्द त्यातला खूप आवडतो. त्या इग्नरन्समध्ये दोन्ही अर्थ आहेत. त्याच्यामध्ये अज्ञान पण आहे आणि निष्पापता पण आहे. हे लहान मुलाच्या ठिकाणी असणारी जी निष्पापता आहे ती आम्ही म्हणतो ह्या अज्ञानाच्या जातीची नाहीये. त्याच्यामध्ये भ्रांत नाहीये, तो त्याच्यामध्ये संशय नाहीये. त्याचं जे मन आहे ते मन आमच्यासारखं विकल्प करायला अजून शिकलेलं नाहीये. त्याच्याकडं का त्याच्याकडे ती अजून विकसित झाली नाहीये ती क्रिया. त्याचं कारण असं की त्याला फक्त जगातून आता रिसेप्शन पाहिजे. कारण ते जन्माला आलेलं नवीन आहे, त्याला अजून जगाचं ज्ञान घ्यायचंय. घेतलेल्या ज्ञानाचं विश्लेषण करण्या इतकं वय त्याचं वाढलेलं नाहीये. त्याला फक्त ग्रहण करायचंय. आता ग्रहणाशिवाय त्याला दुसरा विषय नाहीये. आणि त्यामुळे आम्ही त्याला काही फसवलं तरी बिचारं ते फसतं. कारण ते सगळं त्याची रिसेप्टिव्हिटी जास्त आहे, त्याच्याकडची ॲनालिसिस कमी आहे. म्हणजे ॲनालिटिकल बुद्धी आहे ती अजून विकसित नाही झाली, फक्त रिसेप्टिव्ह बुद्धी त्याची वाढतीये, दर दिवसागणिक वाढते. आपण म्हणतो ना मूल शहाणं होतंय, रोज काल कळत नव्हतं ते त्याला आज बरोबर कळलं. काल त्या पांगुळ गाड्याला धरून चालता येत नव्हतं, आज त्याला उभा राहून तो घेऊन पळायला लागला, फिरायला लागला. म्हणजे आता त्याला घ्यायचंय, या जगात आल्यानंतर ग्रहण करायचं आहे. तर असो, आता या ठिकाणी त्यांनी जे म्हटलंय तसं, किंवा मृतासी दिले विष वा मुक्याच्या बांधिले तोंडास वा पुसून टाकिले अक्षरास न लिहिलेल्या तैसे अज्ञान आपुली वेळ भोगी हेची टवाळ आता तरी केवळ वस्तू होऊनी असे. आता ते म्हणतात की तैसे अज्ञान आपुली वेळ भोगी हेची टवाळ. म्हणाले की आत्मा जो आहे तो निर्विकार आहे आणि अज्ञान आहे, त्या अज्ञानाला काही अर्थ नाही आहे. असं असताना सुद्धा वस्तूच्या ठिकाणी त्या अज्ञानाचं अस्तित्व आहे असं म्हणून, वस्तू म्हणजे परमात्मा, त्या परमात्म्याच्या ठिकाणी अज्ञान आहे असं म्हणून आपण अज्ञान त्याच्याशी समरस झालंय असं त्याच्यावरती जो आरोप करतो, आता तरी केवळ वस्तू होऊनी असे. आता जर त्याच्यावरती अज्ञान आरोपित केलंच तर अज्ञान कसं राहील, अज्ञान ती वस्तूच होऊन राहील. मग आता त्याचं स्पष्टीकरण बघू आपण. तैसे अज्ञान आपुली वेळ भोगी हेची टवाळ. म्हणजे अज्ञान आपल्या ठिकाणी आपुली वेळ भोगिलं म्हणजे काय, कारण त्याचं हे जे खाली स्पष्टीकरण दिलंय ते स्पष्टीकरण त्या ओवीला खूप हे करणारं नाहीये, स्पष्ट करणारं. तैसे अज्ञान आपुली वेळ, आपण त्याचा अर्थ लावला तर असा आहे की तसं अज्ञान जे आहे ते आपली वेळ, आपली वेळ याचा अर्थ अज्ञानाची कक्षा, अज्ञानाचा अधिकार.
आता इथे तैसे अज्ञान आपुली वेळ भोगी हे चिट्टवाळ, म्हणजे अज्ञान आपल्याला मिळालेल्या अधिकारामध्ये त्या अधिकाराचा ते लाभ करून घेतं असं म्हणणंच मिथ्या आहे. टवाळ म्हणजे मिथ्या. असं म्हणणं मिथ्या आहे का? ते वरच्यासारखं आहे की आता ते शव हाताशी आलेलं आहे आणि हातात विष आहे. आता ते विष त्या शवाला खाऊ घातलंय, काय उपयोग आहे? ह्याची जातकुळीच मुळात अज्ञानाची आहे. आणि त्या अज्ञानाला, म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तर त्या अज्ञानाला स्पेस मिळालेली आहे. आता त्या अज्ञानाला जर स्पेस मिळालेली आहे तर त्या स्पेसमध्ये ते अज्ञान त्याचा त्या परिस्थितीचा उपभोग घेतो. काय? भोगी हेची टवाळ. तो ती परिस्थिती आपल्या कह्यात घेतो हे म्हणणंच चुकीचं आहे. आता हे कसं चुकीचं आहे? म्हणजे आता शब्दाचा खेळ झाला. आता समजा ह्या क्षणी माझ्या मेंदूनी पूर्णपणे अज्ञानाचा ताबा घेतला. आता मी बसलेली आहे, इथून उठले, पाय माझे त्या स्टुलावरती आहेत, पण अज्ञानाचा ताबा आहे. म्हणजे मी उठताना माझे पाय आधी खाली घेतल्याशिवाय मला उठायचं नाही हे मला कळतं. हे ज्ञान आहे की साधी गोष्ट आहे, साधी क्रियेचं ज्ञान आहे की आपण आता पाय वरती ठेवून बसलेलो आहोत तर आता आपल्याला पाय खाली ठेवल्याशिवाय उभं राहता येणार नाही. पण नाद माणसाचा इतका असतो की त्या नादात आपले पाय वरती येते लक्षात न ठेवून तसाच माणूस उठला तर काय होईल? आणि हे होणार नाही का? होईल. म्हातारपणी जेव्हा आपले रिफ्लेक्सेस वीक होत जातात की लक्षात येत नाही हालचाल करताना प्रत्येक क्रिया ही समजून करायची आहे, ह्याचं भान जेव्हा म्हातारपणी हळूहळू सुटायला लागतं, जेव्हा ते विस्मरणात जातं, तेव्हा त्या माणसाकडनं असं घडतं की आपल्याला वरचे पाय ते खाली ठेवायचे, मग आपल्याला उभं राहायचंय हे लक्षात राहत नाही. ते पाय तसेच ठेवून उभा राहिला तर हा कसा त्याचा तोल सावरणार आहे? हा खाली पडणार आहे. म्हणजे आता ह्या क्षणी काय झालं की त्या अज्ञानाने त्याचं जे अज्ञान आहे त्याच्यामुळे जी झालेली क्रिया आहे ती क्रिया त्यांनी भोगली, किंवा ती क्रिया ही त्याच्या अधिकाराने भोगली गेली, ती अज्ञानाकडून भोगली गेली. मिथ्या आहे. का मिथ्या आहे? अज्ञान त्याचा उपभोग घेत नाहीये, भोगावं त्या देहाला लागतंय. म्हणजे अज्ञानाचा परिणाम देह भोगतोय, अज्ञान नाही भोगत आहे. आणि त्यामुळे पुन्हा लक्षात घ्या आपण की अज्ञानाला हा दोष दिला आपण आता की अज्ञानाच्यामुळे भोगावं देहाला लागलं. मग आता हे अज्ञानाचं लक्षण झालं. अविद्या हे अज्ञानाचं लक्षण झालं. आता विद्या हे जर परमात्म्याचं लक्षण झालं तर लक्षात घ्या, ज्ञान जे आम्ही ज्याला ज्ञान म्हणतो, जे मागे आपण खंडन केलं ना, ज्ञान ज्याला म्हणतो त्याचं अज्ञान खंडनाच्या आधी आपण त्याचं खंडन केलेलं आहे की ज्याला व्यवहारामध्ये आम्ही ज्ञान म्हणतो ते ज्ञान म्हणजे परमात्मा नव्हे. आता ज्ञान जे आहे, ज्ञान हे लक्षण आम्ही परमात्म्याला लावलंय की ते जे ज्ञान लक्षण आहे त्या ज्ञान लक्षणाने काय होतं? ते ज्ञान लक्षण ज्ञान भोगत नाही. ते ज्ञान लक्षण आम्हाला जेव्हा ज्ञान देतं तेव्हा त्या ज्ञानाचा भोग आम्ही घेतो. म्हणजे आम्ही अभ्यास केला, आम्ही लॉला बसलो, आम्ही सीएला बसलो, आम्ही मेडिकल एक्झामिनेशन्स दिल्या, तर ते जे मेडिकल फील्डमध्ये असणारं ज्ञान आहे ते ज्ञान त्या ज्ञानाचा उपभोग घेत नाही. म्हणजे ग्रेची ॲनाटॉमी काही त्या ॲनाटॉमीचा उपभोग घेत नाही. त्या ग्रेच्या ॲनाटॉमीवरून अभ्यास करणारा मेडिकलचा स्टुडंट आहे, तो म्हणतो माझी ॲनाटॉमी एकदम पक्की झाली, माझा ग्रे सगळा पाठ आहे आणि त्यामुळे मला ॲनाटॉमीची कधी काळजी नाही. म्हणजे भोग घेणारा कोण आहे? जीव आहे, ज्याच्याशी ते अज्ञान निगडित आहे. म्हणजे अज्ञान परिस्थिती भोगतच नाही, ते मिथ्या आहे. म्हणून त्यांनी इथे काय म्हटलं माऊलींनी, तैसे अज्ञान आपुली वेळ भोगी हेची टवाळ. म्हणजे ह्या अज्ञानाने युक्त असलेल्या जगामध्ये जो व्यवहार आम्ही करतो तो व्यवहार करून त्याचा लाभ अज्ञानाला होत नाही. जसं शरीराच्या पातळीवर म्हणतं की मन म्हणतं की हा पदार्थ मी खावा, का म्हणतं? त्यावेळी ते जिभेच्या स्वाधीन होतं आणि जीभ म्हणते हा पदार्थ आपल्याला खायला पाहिजे, कारण त्याची चव ती जिभेनी अनुभवते. आता अनुभवण्याचा आनंद जो आहे तो आनंद कोणाला मिळतो? निर्णय मन किंवा बुद्धी घेते. म्हणजे जर समजा मनाने बुद्धीला सांगितलं की नाही हे खायलाच पाहिजे,
बुद्धी म्हणते की काही खायची गरज नाही आहे, हे आता नका खाऊ, बास झालं. पण तरी मन ऐकत नाही. मन म्हणतं नाही नाही मला खायचंच आहे. मग आता बुद्धीचा सिग्नल जीवाकडे जातो का? जात नाही. मन स्ट्रॉंग होतं. तो आपला सिग्नल कोणाकडे देतो? मनाला जे वाटतं तोच निर्णय तो जीवाकडे देतो. जीव न्यूट्रल आहे. जीव म्हणतो निर्णय काय येऊन पोचला, आपल्यापर्यंत संदेश काय आला, हे खायचं आहे. मग खायचं आहे म्हटल्याबरोबर आता काय कामं केली पाहिजेत? हात तिथे गेला पाहिजे, किंवा त्या फळीवर काय कुठे ठेवलेलं आहे त्या ठिकाणाहून तो डबा काढला पाहिजे. तो आता बशी घेतली पाहिजे, त्या बशीत तो पदार्थ काढून घेतला पाहिजे. आता हातापर्यंत सिग्नल गेला, हाताला पुढचं काम करण्याची आज्ञा दिली. आता ही आज्ञा ज्याच्याकडून करून घ्यायची आहे त्या सगळ्याला जीव इन्स्ट्रक्शन्स देते, चला हे घ्या शक्ती आणि हे सगळं काम पुरं करा. तर कुणाच्या अधिपत्याखाली करतो? त्या मनाच्या. बरं, मनाने आता निर्णय केला की हे खायचं आहे, ह्याचा उपयोग मनाला आहे का? त्याच्या चवीचा अनुभव मन घेतं का? चवीचा अनुभव मन घेतच नाही. चवीचा अनुभव जीभ घेते. जिभेला चव दिली जाते. ती दिली कुणाकडून जाते? त्या संवेदनांकडून. म्हणजे ज्या ज्ञान संवेदना आज आमच्या देहात कार्यकारी आहेत त्या ज्ञान संवेदना जिभेपर्यंत ती चव पोचवतात. जिभेला ती चव मिळाली तरी अल्टिमेटली सगळ्यात शेवटी त्याचा उपभोग जिभही घेत नाही. सगळ्यात शेवटी ते खाल्ल्याने बरं वाटलं हे फिलिंग शेवटी माझ्यातल्या अहमला आहे. जो असणारा आपल्यातला अहंकार, मन बुद्धी चित्त आणि अहंकार, त्यातल्या अहंकाराकडे भोक्तृत्व आणि कर्तृत्व आहे. म्हणजे श्रीखंड खाल्ल्याचं समाधान आहे की नाही हे समाधान जिभेला नाही आहे. आता जिभेला का नाही आहे? कारण जिभेला काय वस्तू गोड लागते म्हटल्यानंतर, ती अप्रतिम सुंदर आहे म्हटल्यानंतर ती कायम गोडच लागली पाहिजे. पण ती का लागत नाही? कारण जेव्हा त्या अहंकाराला कळतं की अरे इतकी सुंदर श्रीखंड मी घेऊन बसलोय, पण माझा मुलगा आहे त्याचा रिझल्ट अगदी प्रतिकूल लागलाय, तो मुलगा नापास झालाय, तो ज्या इंटरव्ह्यूला गेलाय तिथे सिलेक्ट नाही झाला, मग आता ती गेली चव. मग जीभ नावाचं ज्ञानेंद्रिय ही फक्त चवच घेणारी आहे. मग त्याची जिभेची चव का गेली? जिभेला चव असायलाच हवी होती, कारण तिला ती चव येतेच. पण त्या चवीचं ग्रहण करणारा जो अहंकार आहे त्या अहंकाराच्याकडे आता ते रिसेप्शन राहिलं नाही. त्या अहंकाराला आता त्या ग्रहणामध्ये चव म्हणजे हौस त्या चवीची राहिली नाही. आता तो म्हणाला आता काय अर्थ आहे? माझ्या मनाला भोग कोणता आला? माझ्या मुलाच्या नापास होण्याचा. त्या जिभेला श्रीखंडाच्या चवीपेक्षा माझ्या मुलाचं नापास होणं मला अधिक महत्वाचं आहे. संपली त्या जिभेची चव. म्हणजे भोक्तृत्व त्या जिभेचं जे आहे ते जीभ तरी कुठे भोगते? सांगायचंय त्यांना असं इथे की ते जे अज्ञान आहे तैसे अज्ञान आपुली वेळ भोगी हेची टवाळ. म्हणजे अज्ञानाला काही उपभोगता येत नाही. अज्ञान उपभोगत हे मिथ्या आहे. अज्ञानाच्या आधाराने त्याचा जो उपभोग आहे ते अज्ञान ज्याच्या आश्रयाने ते भोगतं. भोग अज्ञान घेत नाही. आता तरी केवळ वस्तू होऊनी असे. आता तर म्हणाले त्या अज्ञानाला स्वतंत्र अस्तित्वच नाही. म्हणजे मौलिक दोन प्रकारांनी सांगतायत हे लक्षात घ्या आणि मनात अजिबात संभ्रम ठेवू नका. एक प्रकार असा आहे की आत्म्याच्या जवळ अज्ञान राहील का? राहणार नाही. का राहणार नाही? ही एक बाजू आहे. ती बाजू काय आहे की आत्माच म्हणत नाही की मला माझं अस्तित्व आहे. म्हणजे आत्मा असं म्हणतच नाही की मी आत्मा आहे. त्याला मी आत्मा आहे याची जाणीव त्यांनी घेतलेलीच नाहीये. म्हणजे आत्म्यानी जाणीव घेतली ही स्थिती आल्यानंतरचा दुसरा पक्ष आहे. आत्म्यानी जाणीव घेतली नाही हा एक पक्ष आहे. आत्म्यानी जेव्हा जाणीव घेतली नाही तेव्हा आत्मा स्वतःला आत्मा म्हणत नाही, तर ते अज्ञान त्याच्याजवळ आहे हे म्हणायला काही चर्चेला वावच नाही. आता म्हणतात की आत्म्याचं आत्मा पण आहे असं जर तुम्ही म्हटलं, आता ते इथे आहे त्यांनी कसं म्हटलं बघा की आता वस्तूचे ठाई साहचर्ये अज्ञान नाही म्हणून तादात्म्यत्वे वस्तू ठाई
अज्ञान समरस झाले म्हणू जनी. आता या प्रत्येक शब्दाचा अर्थ बघा की आता वस्तूचं वस्तूपण आम्ही लक्षात घेतलं. आता वस्तूचे ठाई साहचर्ये अज्ञान नाही. साहचर्य सहवासाने. अज्ञान त्या वस्तूच्या बरोबर राहत नाही, साहचर्य करत नाही, म्हणजे ते दोघे एका वेळी बरोबर राहत नाहीत. म्हणून तादात्म्यत्वे वस्तू ठाई. तादात्म्य भावानी दोन गोष्टी एकत्र होणं, वाळू आणि साखर एकत्र होणार नाही. जे समान धर्मी आहेत तेच एकत्र होतात, विरुद्ध धर्मी पदार्थ एकत्र होत नाहीत. त्यामुळे वस्तू आणि अज्ञान या दोन गोष्टी एकत्र तादात्म्य पाहू शकत नाहीत. म्हणून तादात्म्यत्वे वस्तू ठाई अज्ञान समरस झाले म्हणू जरी. म्हणजे आम्ही जर असं म्हणायला लागलो की अज्ञान त्या वस्तूच्या ठिकाणी एकरूप झालेलं आहे असं जर म्हणायला लागलो तर त्याचा अर्थ काय होईल की त्या मेलेल्या माणसाला विष द्यायला आलेला आहे आणि त्याचा आता मला काटाच काढायचा आहे. आता मेलायनं देतो त्याला भरपूर विष. अरे आता काय करतोस तू विष देऊ, तो गेला बिचारा त्याच्या मार्गाने. म्हणजे हे असं आहे की अहो त्या अज्ञानाला जर काही अस्तित्वच नाही तर आता ते अज्ञान त्याच्याशी साहचर्य करून राहत आहे. हे म्हणण्याला अर्थ काय आहे? म्हणजे त्या वस्तूच्या बरोबर अज्ञान राहू शकत नाही. देखा वांझ कैशी विये विरुढती भाजली विये की सूर्या कोणाला आहे अंधाराते. आता अज्ञानते पाही केवळ ज्ञान गाभा वस्तू ठाई तादात्म्य होऊन राहणेच नाही केव्हाही. अज्ञान कधीही ज्ञानाशी म्हणजे वस्तूशी म्हणजे परमात्म्याशी तादात्म्य पाहून राहणार नाही. त्याकरता काय म्हणाले, दृष्टांत दिला. म्हणाले वंध्या स्त्री आहे म्हणजे इन्फर्टाईल आहे आणि न होई प्रसूत. तिची प्रसूती कशी होईल? बीज न उगवे भर्जित. जे बीज भाजून टाकलेलं आहे ते भाजलेलं बीज पुन्हा कसं उगवेल? उगवणार नाही. वा सूर्य न भेटे अंधारात कोणालाही. की सूर्याला अपॉइंटमेंट दिली की तुम्ही अंधारात भेटायला या, तर सूर्य म्हणेल मी अंधारात भेटायला येऊ कसं तुम्हाला, मी आलो की उजेडच आहे. त्यामुळे सूर्य अंधारात भेटणार नाही. तसं अज्ञान हे वस्तूच्या ठिकाणी कधीही तादात्म्य पावणार नाही. तैसा चिन्मात्री चोखडा. आता त्यांनी त्याचं स्थान सांगितलं वस्तूचं, जे आम्हाला जाणून घ्यायचं आहे की आता वस्तू म्हणजे तो त्याचा जो सृष्टीच्या सुरुवातीचा जे नुसतं स्फुरण पावत होतं नासदीय सुक्तामध्ये म्हटलंय ते वस्तूचं रूप घेतलं का? नाही म्हणाले. आम्ही त्याला चिन्मात्र रूपामध्ये स्वीकारलाय. केवळ चैतन्य मात्र आहे, ते केवळ चैतन्य आहे असं म्हणून तैसा चिन्मात्री चित मात्र केवळ चैतन्य मात्र चोखडा म्हणजे शुद्ध अगदी बस, त्याच्याशिवाय त्याच्यावर कोणताही विकार नाही, केवळ चैतन्य. भल तैसा अज्ञानाचा झाडा घेतला तरी पवाडा येईल काही. म्हणाले त्यांनी त्या झाडा घेतला म्हणजे आपण म्हणतो ना त्याचा झाडा घ्या म्हणजे असं आहे की कुठे काही लपवलंय का पहा. जसं चोराच्या करता त्याची सगळी झडती झाडा झडती तर ती तशी झडती घेतली सगळी की त्या चिन्मात्राची त्या चैतन्याची पुष्कळ झडती घेतली का तर कुठेतरी इकडे तरी आडऊड कोपऱ्यात कुठे लपून बसलंय का अज्ञान बघा म्हणून म्हणाले त्याची झाडा झडती घेतली. तैसा चिन्मात्री चोखडा शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी भलतैसा अज्ञानाचा झाडा घेतला तरी पवाडा येईल काही. म्हणाले तरी पवाडा त्याचं अस्तित्व म्हणजे त्याचा महिमा. आपण गेल्या वेळी म्हणत जसं आपण त्याचे पवाडे गायले, त्याची स्तुती, त्याचा महिमा, त्याचं विशेषत्व, त्याचं महत्त्व, त्याचं मोठेपण काही त्या शब्दांनी घेता येतं आपल्याला. की दिसलं का कुठे त्या वस्तूच्या ठिकाणी एवढंसं तरी अज्ञानाचं मोठेपण. जसं सगळं खड्ड्यात गेलेलं असतं तरी हे राजकीय पक्ष कुठून तरी एक बारकासं उकरून काढून तेवढ्यावरती लढत असतात बिचारे. म्हणजे ते आपण म्हणतो ना आपल्याला मराठीतली म्हण आहे तसं पडलो तरी नाकवर आहे. तसं आहे ते की पडलो तरी नाकवर आहे माझं, की तेवढं तरी आहे ना, चला त्याच्या आधाराने लढू. तर तसं हे म्हणतात की तुम्ही सगळं ज्ञान आहे म्हणता ना, बरं आहे कुठेतरी आमचं अज्ञान दिसेलच की नाही, आम्ही काढू शोधू, तिथे आम्हाला मिळेल. तेवढ्याला इतके शोधायला गेले तरी काही अज्ञान त्यांना मिळणार नाही. जे सायेचिये चाडे दहुळी जे दुधाचे भांडे ते दिसे की विघडे तैसे पाहे पा. तर ही पण आलेली आहे आपल्याला दृष्टांत. आपण सरळ वाचून पुढे जाऊ. आधी अर्थशून्य अज्ञान तेथे ना ज्ञान अज्ञान दूध साई समान
स्थिती त्यांची. दूध तेही दूध, साय तेही दूध, साय निराळी प्रसिद्ध, मात्र साय नावाने. त्या साईच्या आशेने ढवळल्या दुधाचे दुधाणे, दुधाणे म्हणजे भांड, काय ये हाता कारणे साय कधी. म्हणाले जे सायेची ये चाडे, ढवळी जे दुधाचे भांडे. चाडे, चाड म्हणजे आवड, त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये काही आशा आकांक्षा अपेक्षा, काही चाड आहे की नाही तुला, असं म्हणजे काही तुला काही कळतंय की नाही त्यातलं, तसे ती सायेची चाड आहे, म्हणजे ती साय पाहिजे आहे. जे सायेची ये चाडे, ढवळी जे दुधाचे भांडे. आजकालची प्रोसेस की दूधच हलवून हलवून त्याचं क्रीम काढून घेणे, तर तसं म्हणाले दुधाचं भांडच हे हलवायला लागले. ते दिसे की विघडे तैसे पाहे पा. तर म्हणाले त्याच्यामध्ये ती साय दिसते का दिसत नाही ते आपण पहा, की साईच्या आशेने ढवळल्या दुधाचे दुधाणे, काय हाता कारणे साय कधी. आता त्यांची साईची कल्पना काय आहे, आजची क्रीमची कल्पना वेगळी आहे. साय ही दुधाची परिपक्व स्थिती आहे अशी त्यांची धारणा आहे. म्हणजे दुधाची साय व्हायला दूध तापवून त्याच्यापासून ती वेगळी झाली पाहिजे. आजकाल आपण कसं ती घुसळून घुसळून तिचं क्रीम बाजूला करून घेतो, की त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यापासून बाजूला करण्याची प्रक्रिया बदलली, की त्याच्यामध्ये क्रीम बाजूला करणं आणि ही साय नावानी त्याच्यामध्ये वेगळी होणं, ती आपोआप तापवल्यानंतर त्या भांड्यामध्ये वेगळी होते. नाना नीद धरावया हाती, चेऊनी उठला झडती, ते लाभे की थिती नासली होय. म्हणाले आलेल्या निद्रे लागून गेल्या धरा या कारण, जागा होऊन झटकन निज करी. परी ती का लागेल हाती, तयाच्या बुध हो कल्पांती, मात्र जी आली होती तीच पावेल लयाला. म्हटले हा झोपलाय, याला चांगली झोप आली आहे. नाना नीद धरावया हाती, घेऊन चेऊनी उठीला झडती. चांगली झोप आली, आता ते झोपेला पकडतोच म्हणाले. आता एखाद्याला झोप लागत नाही आणि चांगली गाढ झोप आली की तो आता झोप लागत नव्हती ना, आता आज आली आहे ना, आता त्या झोपेला पकडून ठेवतो म्हणजे पुन्हा झोप आली नाही असं व्हायला नको, की आता त्या झोपेला. तो म्हणाले झोपेला पकडायला हा झोपलेला झोपेतून जागा झाला आणि तिला पकडायला धावला, ही कुठे सापडणार आहे. झोप नावाची गोष्ट काही याला सापडणार आहे. तर म्हणाले सापडणार नाही. परी ती का लागेला हाती, तयाच्या बुध हो कल्पांती. कल्प संपला तरी कल्पभर त्या झोपेला शोधलं तरी ती झोप त्याला सापडायची नाही. मात्र जी आली होती तीच पावेल लयाला. पण ती जी काही झोप येत होती ती आलेली झोप सुद्धा त्याला आता मिळायची नाही, ती सुटून जाईल. तेवी पहावया अज्ञान ऐसे, हे अंगी पिसे काय असे. अज्ञान शोधायला जाणं म्हणजे अंगात वेळ भरून घेण्यासारखं आहे. न पाहता आपैसे न पाहण्याची की. म्हणाले स्वभावतःच जे न पाहता आपैसे न पाहण्याची की. आपैसे आपोआप स्वभावतःच मुळातच. म्हणाले त्याच्याविषयीचा विचार जर आम्ही केलाच नाही तर न विचार करणाऱ्याच्या करता ते अज्ञान नाहीच आहे. कशा करता आहे अज्ञान. अज्ञानाचा विचार करायचं काय कारण आहे. म्हणून हा झोप धरण्याचा प्रयत्न वेडेपणाचा, तैसा आत्मी अज्ञान पाहण्याचा प्रयत्न तोही व्यर्थ असेल. कशा करता ते अज्ञान तिथे शोधायला जायचं. म्हणजे करू जाता विचार अज्ञान ना साचार, वा त्याविषयीचा विचार न केल्यासही ते नाही. म्हणजे पुष्कळ विचार केला म्हणून ते त्या परमात्मा वस्तूच्या ठिकाणी अज्ञान निर्माण होणार आहे का, तसंही नाही. आणि विचार नाही केला म्हणून ते अज्ञान तिथे तसंच शिल्लक राहणार आहे का, तेही नाही. विचार करा नाही तर करू नका ते नाहीच. त्याविषयीचा विचार न केल्यासही ते नाही. एवं विचारा आधीही नाही, विचाराच्या वेळीही नाही, ऐसा अत्यंत अभाव पाही अज्ञानाचा. त्यामुळे त्याचा पूर्ण अभाव आहे. एवं कोणेही परी अज्ञान भावाची उजरी, न पडेची नगरी विचाराची आहे. म्हणून असा कोणत्याही रीतीने जाण सिद्ध न होई अज्ञान. उजरी म्हणजे उदय, म्हणजे उदयाला येणं, म्हणजे उजागर होणं. असा आजकाल म्हणजे इतरत्र शब्द वापरला जातो की उजागर. उजागरीत कसं सांगणार, म्हणजे स्पष्टपणे चार लोकांपुढे नाही करणार किंवा उजागर करणार नाही, म्हणजे ती गोष्ट आम्ही स्पष्ट करणार नाही, खोलून सांगणार नाही वगैरे. अज्ञान भावाची उजरी, अज्ञान भावाचा उदय. एवं कोणेही परी,
अशा प्रकारे एवं कोणीही परी कोणत्याही प्रकाराने न पडेची नगरी, त्या नगरीमध्ये जात नाही. कोणती नगरी? विचाराची. विचाराच्या नगरीमध्ये अज्ञानाला प्रवेश नाही. ऐसे कोणत्याही रीतीने जाणं सिद्ध न होई अज्ञान, विचाराच्या गावी वाण मुळीच याची. त्याला ज्याला अस्तित्वाची नाही त्याची सिद्धी कोठून होई? ज्या अज्ञानाला अस्तित्वच नाही ते कसं सिद्ध करता येईल? जसं आपलं कर्म आहे, जसं आपलं प्रारब्ध आहे, ते कसं सिद्ध करता येईल? कारण का तर आता ते भोगून संपलं आहे, त्याचं फल मिळालेलं आहे आणि ते भोगून ओलांडून आम्ही पुढे गेलो तर जरा मागचं प्रारब्ध बघू कसं होतं. ते म्हणाले आता कुठलं प्रारब्ध तुम्हाला काढून द्या. झालं, ते कर्म होतं, ते भोगायचं होतं, त्याचं फल मिळवायचं होतं, ते मिळालं, तो विषय संपला. म्हणजे देह आता जाण्याकरता जवळ आला आणि आता हा देह पडायचा असा जेव्हा काल येऊन ठेपला तेव्हाच मनुष्य म्हणायला लागला की भगवंत आता या देहाने अजून काही भोगण्यासारखं दे. भगवंत म्हणाले या देहात कुठलं भोगायला देऊ तुला? जे भोगण्याकरता त्याचा हिशोब मांडून हा देह बनवून पाठवला होता, आता तो हिशोब चुकता झाला, हिशोब पूर्ण झाला. आता विषय संपला. आता याचा विषय पुढे नाही, आता हा देहही नाही आणि ते तुझं कर्मही नाही, कारण ते कर्म भोगून या देहाने आता संपवून टाकलं. त्याचा विषय संपलाच. आता कर्माचा संपला, देहाचा संपला, दोन्ही संपले. आणि म्हणून ते म्हणतात की म्हणजे अहो कोणीही नाही, कुठे गेलं? ज्याला अस्तित्वाची नाही त्याची सिद्धी कोठून होईल? ऐसे सर्व बाजूने पाही अज्ञान हे फोल ठरे. असं कोणत्याही बाजूनी बघत राहिलो आपण तरी सुद्धा अज्ञान हे फोल आहे. अहो कोणीही वेळे आत्मी अथवा वेगळे विचाराचे डोळे देखते का? अज्ञान सत्य असते जरी एखादे वेळ दिसते तरी आत्म्या ठाई निर्धारी अथवा वेगळे त्याहून. म्हणाले ठीक आहे, अज्ञानाला जर अस्तित्व असतंच तर ते स्वतंत्रपणाने दिसलं असतं, नाहीतर कधीतरी आत्म्याच्या ठिकाणी सुद्धा दिसलं असतं. पण म्हणाले म्हणजे विचारासी गवसेना. आता त्यांनी सांगितलं काय काय होतं ना, ते विचारात सापडतं ना, आत्म्या ठाई आढळे ना, आत्म्याच्या ठिकाणी सापडतं. निराळे असले असं येईना प्रत्ययास तो केव्हाही. ते पाहिजे, तो झालाय तिथे. ते निराळं असतं आत्म्यापेक्षा, आत्म्यात न मिसळणारं पण वेगळं अस्तित्व असणारं, तर ते प्रत्ययाला आलं असतं की अज्ञानाचं अस्तित्व आहे आणि ते अस्तित्व आम्ही अनुभवतो आहोत. आम्ही कशाच्या अस्तित्वाचा अनुभव घेऊ शकतो? केव्हा तरी प्रत्ययाला येतो आत्म्याचं. आम्हाला त्याचा प्रत्यय येतो की माणूस म्हणतो की हा अशा प्रकारचा आनंद, हा असा विचार कुणी दिला? या इतक्या बिकट परिस्थितीतून कुणी मला बाहेर काढलं? म्हणजे ह्या सगळ्या ज्या घटना आहेत, ह्या घटनांशी जे निगडीत आहे, जे मला दिसत नाही पण ज्याचं अस्तित्व आहे, जे मला कळत नाही पण मी ज्याचा अनुभव घेतो, असं तत्व आहे. त्या अज्ञानाचं असं काय तत्व आहे की जे तत्व ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन वेगळा अनुभव देते. म्हणजे आत्म्याचा येणारा आम्हाला अनुभव हा लौकिक अनुभवाच्या पलीकडचा आहे आणि म्हणून आपण त्या अनुभवाला काय म्हणतो? अलौकिक, अलौकिक अनुभव आहे. ह्या पंचमहाभूतांनी, या पंचज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांनी तो अनुभव आम्हाला येत नाही. त्याच्या पलीकडचा अनुभव आहे, कारण तो याच्यात नाही आहे. अज्ञान कशात गुरफटलंय? अज्ञान या सगळ्यात गुरफटलंय. त्यामुळे अज्ञान स्वतंत्र वेगळा अनुभव देऊ शकत नाही. अज्ञान आम्हाला अनुभव देतो, आमच्या डोळ्याचं चुकलं, आमच्या कानाचं चुकलं, आमच्या विचारांचं चुकलं, आमच्या मनाचं चुकलं. अज्ञान दुसरे कशाचे अनुभव देणार? या पंचमहाभूतांचे. पंचमहाभूत चुकली, पाऊस यायला चुकला, जमीन स्थिर राहायला चुकली, वारा व्हायला चुकला, आकाशामध्ये पुष्कळ वादळं निर्माण झाली. हेच अनुभव. अग्नीने आपली मर्यादा सोडली आणि पेटत राहिला. अनुभव कशाचा? अज्ञानातून येणारा अनुभव. हे शॉर्ट सर्किट कशाने झालं आमच्या मंत्रालयात आम्हाला कळलं नाही, असं उत्तर दिलं. पण ते शॉर्ट सर्किट झालं. कशाने झालं आम्हाला माहीत नाही. त्याचं उत्तर आम्हाला उद्धव ठाकरेंनी दिलं. ठाकरे म्हणाले अहो नाही, यांचे कागदपत्र जाळायचे होते म्हणूनच आग लागली. झालं. म्हणजे अज्ञान कोणाकोणाचं? सगळ्यांचंच. अज्ञान जाळायला बसले असले अजित पवार तरी त्यांचं,
उद्धव ठाकरेंना हे त्यांनी जाळलंय वाटतंय, हे उद्धव ठाकरे यांचं. आणि जर काही ही परिस्थिती निर्माण झाली तर ती परिस्थिती सांभाळण्याकरता तिथे कुणी सावध सजग राहिलं नाही, हे त्यांचं. म्हणजे सगळा खेळ अज्ञानाचाच आहे, पण तो पंचमहाभूताचा. आणि त्यामुळे आत्म्यासारखं अज्ञान हे आपलं स्वतंत्रपणाने अस्तित्व या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सिद्ध करू शकत नाही. तसंच कर्म करू शकत नाही. आपलं जे कर्म आहे, कर्म विपाक ज्याला म्हणतो, कर्माचं फल म्हणतो, नशीब म्हणतो, प्रारब्ध म्हणतो, हे पण कोणी सिद्ध करू शकत नाही. कारण ते त्याच्या पलीकडे जाऊच शकत नाही. ते पंचमहाभूतातच आहे. म्हणून एक आत्मतत्व स्वतंत्र अस्तित्व राखून आपला अनुभव द्यायला सिद्ध आहे. आणि बाकीचं जे सगळं आहे ते फक्त त्याच्यावर एक चादर टाकून दिलेली आहे. खेळ सुरू आहे. जो खेळ आहे तो त्या अज्ञानाचा आहे, बाकी दुसरं काही.